मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवरून प्रेक्षकांचा निरोप घेत असली तरी देखील ही मालिका अल्पावधीतच बंद का होत आहे हा प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसतायत। टीआरपीचे कारण देत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका अल्पावधीतच बंद करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतला आहे। या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं। मालिकेचे निर्माते आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील या संदर्भात वेळोवेळी उघडपणे भाष्य करत आपली बाजू मांडली आहे। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद करण्यामागे टीआरपी हे एकच कारण आहे की आणखी काय असा प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसत आहेत। अशातच आता डॉक्टर अमोल कोल्हे यांचा मालिकेच्या सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळाल्याचं दिसून येत आहे। या व्हिडिओमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे मालिकेसंदर्भात काय म्हणाले पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्यात आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका बंद करण्यामागे फक्त टीआरपी हे एकच कारण आहे की आणखी काय या व्हिडिओमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या कलाकार आणि तांत्रिक सहकाऱ्यांशी संवाद साधताना दिसतात। मालिका कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार असल्याचा निर्धार व्यक्त करताना ते दिसून येतात। इतकंच नव्हे तर मालिकेवर कोणताही आर्थिक ताण आला तरी देखील स्पॉट बॉय पासून ते प्रमुख कलाकारापर्यंत कोणाच्याही मानधनात कपात होऊ दिली जाणार नाही अशी ग्वाही देखील अमोल कोल्हे यांनी या व्हिडिओमध्ये दिल्याचे दिसून येत आहे। स्वतःच्या मानधनावर आणि निर्मितीशी संबंधित काही आर्थिक बाबींवर तडजोड करण्याची तयारी सुद्धा त्यांनी या व्हिडिओत व्यक्त केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार टीआरपीचा मुद्दा पुढे आल्यानंतर मालिकेचे बजेट मोठ्या प्रमाणावर कमी करण्याचा प्रस्तावही समोर आला होता। निर्मिती खर्चात तब्बल 50% कपात करण्यास सांगण्यात आल्याची चर्चा आहे। अशा परिस्थितीत कलाकारांचं मानधन कमी करणं, काही व्यक्तिरेखा कमी करणं किंवा निर्मितीची व्याप्ती घटवणं अपरिहार्य ठरले असते। मात्र या भूमिकेला डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विरोध दर्शवल्याचे सांगितलं जातं। त्यांच्या व्हायरल व्हिडिओतही कोणत्याही कलाकाराचे मानधन 1 रुपयाही कमी न करता ही गोष्ट पूर्ण करणार असल्याचे ते बोलले आहेत। त्यांच्या व्हायरल व्हिडिओतही कोणत्याही कलाकाराचे मानधन 1 रुपयानंही कमी न करता ही गोष्ट पूर्ण करणार असल्याचे ते बोलताना दिसत आहेत। या मालिकेशी संबंधित काही लोकांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार सुरुवातीला मालिकेच्या टीआरपीचा मुद्दा पुढे आणण्यात आला। मात्र याच ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण स्टार प्रवाहावरील आकडेवारीपेक्षा हॉटस्टारवर या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळत होता। OTT प्लॅटफॉर्मवर मालिकेचे भाग सातत्याने पाहिले जात होते। सोशल मीडियावरही या मालिकेची चर्चा लक्षणीय होती। मालिकेतील प्रसंग, संवाद आणि ऐतिहासिक संदर्भ यावर नियमितपणे चर्चा होत होती। मालिका बंद होणार असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अक्षरशः उसळल्या। अनेकांनी ही केवळ एका मालिकेची समाप्ती नसून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वैचारिक परंपरेसाठी धक्का असल्याची भावना देखील व्यक्त केली। सासू-सुनेचे वाद, कौटुंबिक संघर्ष आणि वादग्रस्त कथानकांवरील मालिका टिकतात, मग महात्मा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या विचारांवर आधारित मालिका का टिकू शकत नाही असा सवाल देखील अनेक प्रेक्षकांनी उपस्थित केला आहे। दरम्यान मालिका सुरू असताना सोशल मीडियावर तिच्या विरोधात काही मोहिमा राबवल्या गेल्या होत्या। मालिकेतील काही प्रसंगांवरून टीका करण्यात आली होती, तर काहींनी जाणून बुजून नकारात्मक वातावरण तयार केले होते। सामाजिक परिवर्तनाचा पाया रचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित मालिकेला इतका विरोध का झाला हा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे मालिका अशा टप्प्यावर येऊन पोहोचली आहे जिथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा अत्यंत महत्त्वाचा अध्याय उलगडत आहे। मुलींसाठी शाळा सुरू करण्याचा आणि शिक्षणाचा हक्क समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचा ऐतिहासिक संघर्ष मालिकेत दाखवला जात असतानाच मालिका बंद होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। त्यामुळे यामागे केवळ व्यावसायिक कारणे आहेत की राजकीय दबाव देखील आहे याबाबत विविध स्तरांवर तर्कवितर्क लावले जात आहेत। दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद करण्यामागे खरं कोणतं नक्की कारण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही। दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद व्हायला हवी होती का? या मालिकेला इतक्या लवकर बंद करायला हवे होते का? तसेच टीआरपी मध्ये टॉप 5 मध्ये असून सुद्धा या मालिकेला बंद करण्यात येत आहे यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तसेच मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका कोणत्या इतर वाहिनीवर प्रदर्शित व्हायला हवी या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।